ध्येयमंत्र स्क्रीन दिसते सगळ्यांना? चला ध्येयमंत्राने सुरुवात करूया. पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य प्रसाराय सर्वं ददामि संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य कृते जीवनं संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं वन्दे संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम्. नमस्कार. आज तुमचा व्हिडिओ का ऑन नाही झाला अरुण महोदय? चुकून लागत नाहीये. मी प्रयत्न केला त्याचा, पण आवाज ऐकू येत आहे. म्हणजे मी बोलू शकतो, तुमचं ऐकू शकतो. मग ते व्हिडिओला ऑन करा ना तुम्ही, होईल ना? नाही होईल, पण ते तिथे काहीतरी प्रॉब्लेम आला. मी करून पाहतो. नाही मी सहज विचारलं. बाकी मला कोणी दिसत नाहीये मॅडम. बाकीचे लोक कोणी दिसत नाहीयेत का? म्हणजे त्यांचे कॅमेरे दिसत नाही, फोटो दिसत नाही. नाही, कोणीच कॅमेरा ऑन केलेला नाही. आणि आज विद्यार्थी संख्या पण खूप कमी आहे. होऊ शकतं त्यांच्याकडे काही नेटवर्कचा इश्यू असू शकतो. बाकीचे लोक तुम्हाला दिसतात आहे का? बाकीचे दिसतात आहे तुम्हाला सगळे? नाही, जॉईन झालेले दिसतात आहे कोण कोण झालं, पण त्यांच्याकडे काही नेटवर्क कारणाने ते कॅमेरा ऑन करत नाही. ज्यांनी कॅमेरा ऑन केलाय ते दिसतात. ठीक. माझा आवाज येतो आहे आणि मी दिसते पण आहे, बरोबर? हो, दिसत आहे. ठीक. मी म्यूट करतो स्वतःला. सगळ्यांनी स्वतःला म्यूट करा, म्हणजे माझा आवाज ऐकायला येईल. आपण काल 8.2 बघितलं, बरोबर? आज आपण 8.2 काल बघितलं होतं. जसं इथे उपरी, अधः, दक्षिणतः, वामतः, पुरतः, पृष्ठतः हे जे काय आहे, हे अव्ययांबद्दल आपण वाक्य बघितले. ठीक आहे. जसं वृक्षस्य गृहस्य पुरतः वृक्षः अस्ति, गृहस्य पुरतः युवकः अस्ति, याप्रमाणे वाक्य बघितले. आणि 8.2 आपण पूर्ण केलं होतं. आता आपण बघणार आहे 8.2 ई. आता इथे बघा काय आहे, बालकः कुत्र अस्ति. आता अंतः आणि बही असं म्हणायचंय. अंतः याचा अर्थ होतो आत, बही याचा अर्थ होतो बाहेर, बरोबर? आता बालकः कुत्र अस्ति असा प्रश्न विचारलाय आणि उत्तर पण दिलंय, उदाहरणादाखल दिलेलं आहे. तिथे चित्र पण दिलेलं आहे. तुम्ही चित्र बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चित्रामध्ये काय म्हटलेलं आहे की बालकः, दिसतंय ना, बालकः कुत्र अस्ति आणि बालकः बहिः अस्ति, बरोबर? बालिका कुत्र अस्ति, बालिका अंतः अस्ति, बरोबर? मार्जालः कुत्र अस्ति, मांजर कुठे दिसते? अंतः, आतमध्ये दिसते, म्हणून मार्जालः अंतः अस्ति. आणि शुनकः कुत्र अस्ति, शुनकः म्हणजे डॉग, कुत्रा. बहिः, शुनकः बहिः अस्ति. आता चित्रात दाखवल्याप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण दिली, बरोबर? बालिका कुत्र अस्ति, बालिका अंतः अस्ति. मार्जालः कुत्र अस्ति, मार्जालः अंतः अस्ति. शुनकः कुत्र अस्ति, शुनकः बहिः अस्ति. आता याप्रमाणे तुम्ही अनेक वाक्य सांगू शकता. जसं उदाहरणार्थ मी सांगते की वृक्षः बहिः अस्ति, आसन्दः अंतः अस्ति, त्या बहिः अस्ति, माता अंतः अस्ति, बरोबर? याप्रमाणे तुम्ही तुमच्या मनाने 2-3 वाक्य सांगा, प्रत्येकाने एक बही आणि एक अंत, म्हणजे आपला सराव होईल. पटापट सांगा. पादत्राणं बहिः अस्ति, आणि अंतः, वातायनम् अन्तः अस्ति. वातायनम् अंतः अस्ति. अस्तु. आणखी
द्विचक्रिका बहिः अस्ति हम्म. आणि काय अंतः असते? कपाटिका अन्तः अस्ति. बर. दूरदर्शन अन्तः अस्ति. हम्म. दूरदर्शनः अन्तः अस्ति. दूरदर्शनम दूरदर्शनम दूरदर्शनम् अन्तः अस्ति. अन्तः अस्ति. तर्हि बहिः किम् कारयानं अस्ति? बहिः अस्ति. कारयानं बहिः अस्ति. अस्तु, सुन्दरम्. आणखी? वृक्षः बहिः अस्ति. हम्म. मार्जालः अन्तः अस्ति. अस्तु. आणखी? दीपकः अन्तः अस्ति. प्रकाशः बहिः अस्ति. अस्तु. इतोपि? आणखी? जवनिका इतोपि आणखी? जवनिका अन्तः अस्ति. जवनिका बरोबर आहे. बहिः नास्ति. हम्म? जवनिका बहिः नास्ति. हा, ठीक आहे. अन्तः असतं, तुम्ही अस्ति. नास्ती पण अंतः असते. चालेल. कळलंय? अंतः आणि बही याचा अर्थ कळलाय? खूप सोपं आहे. बाहेर आणि आत. दर्पणः अन्तः अस्ति. मण्डपः बहिः अस्ति. सुंदर. Correct. भगिनी कुत्र आसीत् दिनद्वयम्? 2 दिवस आप कहाँ थे आप? हाँ क्लास मैम, ज्वाइन नहीं किया? हाँ मैम, एक्चुअली घर पे प्रोग्राम था इसीलिए। हाँ ठीक है. हम देखो 8.2 भी हमारा खत्म होते आ रहा है. हम 9.1 पर जा रहे हैं. ठीक है. थोड़ा सा आपने वीडियो देख लेना कल का परसों का. हाँ मैम, पक्का। आज तो हमने पहले सोचा था 8:10 में कि हम कैंसिल करते क्लास. सिर्फ 2-3 ही लोग थे. ओके आज ओके। लिंक जो पहले भेजी थी वो ज्वाइन नहीं हो रही थी. कुछ पता नहीं क्या दिक्कत थी. फिर वापस लिंक भेजी. ठीक है. सॉरी मॅम, मी दवाखान्यामध्ये गेली होती त्यामुळे आता जॉईन झाली. हरकत नाही. असं जर थोडासा उशीर होणार असला तर ग्रुपवर मेसेज टाकायचा आरताई गणावर की मी 5 मिनिटं उशिरा जॉईन होणार आहे. मी 10 मिनिटं लेट येणार आहे. काय होतं, आम्हाला सुद्धा एक अनुमान येऊन जातो की ही सगळी मंडळी येणार आहेत. हो बरोबर. ठीक आहे. काही बिंदू शिकवताना वर्गामध्ये विद्यार्थी हवेत तेव्हा आपण जितकी जास्त वाक्य सांगू तितका तो बिंदू पक्का होईल. ठीक आहे. असतो. अंतः आणि बहिः. कोणी कोणी वाक्य नाही सांगितले सांगा. बघा. अंतः बालकः अंतः अस्ति. बालिका बहिः अस्ति. तुम्ही काही पण म्हणा. जसं माता अंतः अस्ति. पिता बहिः अस्ति. अस्तु. कपाटिका अंतः अस्ति. कारयानं बहिः अस्ति. याप्रमाणे तुम्ही वाक्य सांगू शकता. कोण सांगेल? मग आपण पुढे जाऊ. 9.1. संगणकम् अन्तः अस्ति. कारयानं बहिः अस्ति. आणखी? बर. मी प्रश्न विचारू, तुम्ही उत्तर सांगाल? हो चालेल. लोकयानं कुत्र अस्ति? लोकयानं बहिः अस्ति. अस्तु. भोजनं कुत्र अस्ति? भोजनं कुत्र अस्ति? भोजनम् अन्तः अस्ति. भोजनम् अन्तः अस्ति. अस्तु. पुष्पं कुत्र अस्ति? पुष्पं बहिः अस्ति. बहिः अस्ति. मन्दिरं कुत्र अस्ति? मन्दिरं बहिः अस्ति. मन्दिरं बहिः अस्ति. निधानिका कुत्र अस्ति? निदानिका अन्तः अस्ति. निदानिका अन्तः अस्ति. अंतः अस्ति. सुखासनं कुत्र अस्ति? सुखासनं जानन्ति वा? सुखासनम् आरामकुर्ची. सुखासनम् अर्थात सोफा. सोफा. ओके ओके. ओके. अन्तः अस्ति. सुखासनम् अन्तः अस्ति. पर्यङ्कः कुत्र अस्ति? काय म्हटलं मॅम?
पर्यंकः पर्यंकः पर्यङ्कः बेड मतलब बेड 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 पर्यङ्कः अन्तः अस्ति मंच फक्त असते. काय सगळ्यांना चला पुढे जाऊया. आता Yes. 9.1 मध्ये बघा, पहिले मला चित्र सांगा काय दिसतंय. पहिले चित्र वाचायचं, त्यानंतर पुढे जाऊया. बस स्टँड दिसत आहे, बसेस आहेत, प्रवासी आहेत, कोणी दोन व्यक्ती आपसात गोष्टी करत आहे. हं. एकंदरीत आणि चित्र कशाचं दिसतंय? बस स्टँडचं, बस स्टँडचं दिसतंय. ठीक आहे, चला बस चित्र तर स्थानकाचं. बघितलं. बस स्थानकाचं. आता बघा काय दिसतंय. आता एक संवाद आहे. आता त्या संवादामध्ये काय विचारताय बघा. तुम्ही झूम करून बघू शकता तुमच्याकडे. ना पहा, एक पुत्र आहे आणि एक पिता आहे. आता हे जे दोन व्यक्ती तुम्हाला दिसले होते ना, हे पिता पुत्र असावेत. बघूया, वाचू संवाद, मग कळेल. पुत्र काय म्हणतो? एतत् लोकयानम कुतः आगतम. ही जी बस आहे ती कुठून आली आहे? पिता म्हणतात, मैसूरतः आगतम. ती मैसूर वरून आलेली आहे, मैसूर पासून आलेली आहे. पुत्र, इतः कुत्र गच्छति. मग आता इथून कुठे जाणार आहे? क्या किधर पिता म्हणतात, जाएगी? पिता म्हणतात, इतः मैसूर गच्छति. इथनं परत मैसूरला जाणार आहे. पुत्र म्हणतो, तातः म्हणजे नाही, क्षम्यता, मग ततः ततः कदा आगमिष्यति, म्हणजे तिथून परत केव्हा येईल? त्या म्हणतात, ततः श्वः आगमिष्यति. तिथनं परत उद्याला येईल. पुत्र, एते जनाः किम कुर्वन्ति. ही सगळी मंडळी किंवा हे सगळे लोक किम कुर्वन्ति, काय करतात आहे? पिता, एते इतस्ततः संचरन्ति. हे सगळे इकडे तिकडे फिरतात आहे. संचरन्ति म्हणजे फिरणे. आता बघूया या संवादावरनं आपल्याला पुढे काय अभ्यास दिलेला आहे किंवा यात आपल्याला काय शिकायचं बघा. आपण या संपूर्ण संवादामध्ये शिकलेलो आहे इतः, ततः, कुतः, तः आणि इतस्ततः. आता उदाहरण, पहिले मी उदाहरण सांगते. इतः ततः किंवा कुतः किंवा तः किंवा इतस्ततः. आता इतस्ततः म्हणजे इकडे तिकडे. ठीक आहे, जसं शुनकः इतस्ततः भ्रमति, लघु बालकः इतस्ततः क्रीडति, असं याप्रमाणे वाक्य घेऊ. पण आता तः ततः, जसं अहम म्हणजे मी अमरावतीतः नागपुरम गच्छामि. अहम अमरावतीतः नागपुरम गच्छामि. नागपुरतः मुंबईं गच्छामि. मुंबईतः देहलीं गच्छामि. देहलीतः गोवां गच्छामि. गोवातः मुंबईं आगच्छामि. मुंबईतः नागपुरम् आगच्छामि. नागपुरतः पुनः अमरावतीम् आगच्छामि. आता कुतः कुत्र गच्छति असा जर प्रश्न विचारला तर अमरावतीतः नागपुरम गच्छति अथवा नागपुरतः मुंबईं गच्छति असं उत्तर येईल. पण आता मैम हे प्लीज बाकी सबको म्यूट करने बोलिए ना, आवाज में थोड़ा डिस्टरबेंस हो रहा है. ठीक केलाय त्यांनी स्वतःला मी. तर याप्रमाणे इथे इतः, ततः आणि कुतः या सगळ्यांचा अर्थ कळलाय. इथे एक विशेष सूचना दिलेली आहे की अत्रतः आणि इतः, तत्रतः आणि ततः, कुत्रतः कुतः, उपरितः उपरिष्टात. आता जिथे क्रॉस केला आहे तो शब्द इथे त्यांनी चुकीचा ग्राह्य धरलाय. म्हणजे असं नाही म्हणायचं अत्रतः कुत्र गच्छति, नाही, इतः कुत्र गच्छति. तत्रतः नाही, ततः कुत्र गच्छति. कुत्रतः नाही, कुतः, उपरिष्टात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. जिथे जिथे विशेष सूचना आलेली आहे ती तुम्हाला एकदम पक्की लक्षात ठेवायची आहे. आता मी तुम्हाला इथे एक चित्र दिसतंय. चित्र म्हणण्यापेक्षा गावांची नावं आणि त्याला ॲरो केलेला दिसतोय. हेच मी तुम्हाला आता सांगितलं. फक्त माझ्या गावांची नावं काही वेगळी होती. मी म्हटलं की जसं अहम अमरावतीतः नागपुरम गच्छामि. नागपुरतः मुंबईं गच्छामि. मुंबईतः आग्राम गच्छामि. आग्रातः दिल्लीं गच्छामि. दिल्लीतः वृंदावनम गच्छामि. वृंदावनतः मथुराम गच्छामि. ठीक आहे,
मथुरामतः नागपुरम आगच्छामि. याप्रमाणे मी माझ्या मनाने गावांची नावं सांगितली. परंतु इथे तुम्हाला दिलेलीच आहे नावं आणि त्याची वाक्य बनवायची. आणि मग त्याची वाक्य कशी बनेल बरं? बघा, उदाहरणास दाखल त्यांनी एक उदाहरण दिलंय. शंकरः, शंकर नावाचा व्यक्ती, बेंगलुरूतः शृंगेरी गतवान. शृंगेरीतः धर्मस्थलम गतवान. बरोबर? आता गतवान हे आपण क्रियापद शिकलेलो आहे ना. जसं गच्छती, गच्छती म्हणजे जातो, आणि गतवान म्हणजे गेला. जसं बालकः गच्छती, बालकः गतवान. बालकः गच्छती म्हणजे जातोय. क्रिया कुठल्या वर्तमान काळात होते, परंतु गतवान ही क्रिया कुठल्या काळात आहे? भूतकाळात. ठीक आहे. बालकः गतवान, बालकः खादितवान, बालकः किं कृतवान? कार्यं कृतवान. बालकः हरि ओम लिखितवान, बालकः पठितवान. याप्रमाणे आता इथे यांनी गतवान असं क्रियापद घेतलंय. पहा, इथे एक सूचना लिहिलेली आहे लाल कलर मध्ये. शंकरः बेंगलूरतः प्रस्थाय दक्षिण भारत प्रवासम कृतवान. शंकरनी बेंगलुर वरून दक्षिण भारतासाठी प्रवास केला आहे. सह कुतः कुत्र गतवान इथे लिखतो. तो कुठून कुठे गेला आहे हे आपल्याला लिहायचं आहे. आणि उदाहरणादाखल त्यांनी 2 वाक्य लिहून दाखवली आहे. शंकरः बेंगलुरूतः शृंगेरी गतवान आणि शृंगेरीतः धर्मस्थलम गतवान. आता तुम्ही सांगा काय उत्तर येईल पुढे? शंकरः बेंगलुरूतः शृंगेरीम गतवान, शृंगेरीतः धर्मस्थलम गतवान. पुढे धर्मस्थलतः मँगलोरू गतवान. पुढे मँगलोरूम गतवान. हा, मंगलुरूतः अनंतशयनम गतवान. पुढे अनंत शयनंतर नंतर कोणीतरी सांगा. कन्याकुमारीम गतवान. अनंत शयनतः म नाही लावायचा. जेव्हा आपल्याला तह लावायचा ना तेव्हा म कट करायचा. अनंत शयनतः कन्याकुमारीम गतवान. मग परत कन्याकुमारीतः रामेश्वरम गतवान. मग आता रामेश्वरम मधला म कट करायचा म्हणजे कसं होईल? रामेश्वरतः पॉंडिचेरीम गतवान. पॉंडिचेरीतः मद्रासम गतवान. है ना? मद्रासतः तिरुपतीम गतवान. तिरुपतीतः बेंगलोरम आगतवान. वापस आला, है ना? बेंगलोरला परत वापस. आता असंच तुम्ही तुमच्या मनाने सांगा, तुम्ही कुठून कुठे कुठे जाता. जसं मी सांगितलं, तुम्ही छोटे छोटे गावं घ्या जी सगळ्यांच्या परिचय. अगदी तुम्ही देश विदेश पण फिरून येऊ शकता. अहम भारत देशतः ऑस्ट्रेलिया गच्छामी. ऑस्ट्रेलियातः, हा आता मी स्वतःसाठी म्हणते म्हणून गच्छामी. मी जर गेली होती असं म्हणायचं तर अहम, मग गतवान. आता पुल्लिंगी गतवान. परंतु जर एखाद्या महिलेला म्हणायचं, स्त्रीलिंगीला म्हणायचं तर ती काय म्हणेल? गतवती. हर्षल भगिनी मुंबईतः दिल्लीम गतवती. दिल्लीतः आग्राम गतवती. आग्रातः मथुराम गतवती. मथुरातः ग्वाल्हेरम गतवती. ग्वाल्हेरतः पुनः दिल्लीम आगतवती. बरोबर? येस. याप्रमाणे तुम्ही सांगा. अहम नागपुरतः अहमदाबादम गच्छामि. पुढे अहमदाबादतः पुन्हा नागपुरम आगच्छामि. एवं वा? असं. ठीक आहे. पुढे कोण सांगेल? पटापट सांगा. हा खूप सोपा बिंदू आहे आणि लक्षात ठेवण्यासारखा आहे. आपल्याला फक्त तह लावायचंय. तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जर प्रश्न विचारायचा, जसं आता मला विचारायचा, तर मी कुणाला बरं प्रश्न विचारू? जसं आता नागपुरतः चंद्रपुरम गच्छामि. सुंदर. और चंद्रपुरतः
बल्लार्शां गच्छामि। बल्लार्शातः बल्लार्शातः नागपुरम् गच्छामि. आगच्छामि। हा, अस्तु. आता बघा, मी काहीतरी सांगणार होते आणि विसरले कडे. हा, जसं मला आता विचारायचं की सुविधा भगिनींना, की भवती कुतः आगतवती अथवा भवत्याः निवासः अथवा भवती कुतः, फक्त इतकंच विचारायचं की तुम्ही कुठून, कुठले आहात बा. तर आपण एवढाच प्रश्न विचारू शकतो की भवती कुतः, म्हणजे आपण कुठले आहात याप्रमाणे. किंवा भवान कुतः आगतवान, आपण कुठून आलात. तर कुतःनी प्रश्न विचारू शकतो आपण, जेव्हा आपल्याला विचारायचं कुठल्या स्थानापासून आलेलो आहोत किंवा तुम्ही कुठल्या स्थानचे निवासी आहात. कळलं? हो. सांगा आता आणखी कोण वाक्य सांगेल, पटापट सांगा, मग पुढे बघूया. अच्छा, 10.1 दुसरा बिंदू आहे. आणि हे लिहायचं आहे बरं. जिथे जिथे तुम्हाला अभ्यास दिसतोय तो तुम्ही वर्ग सुरू असताना लिहिला तर फारच उत्तम, आणि वर्ग सुरू असताना जर तुम्ही लिहिला नाही तर वर्ग झाल्यानंतर लगेचच लिहत चला, जेणेकरून तुम्हाला विसर पडणार नाही. आणि कधी असं झालं की एखाद्या वेळेला तुम्ही असुविधेत असाल, नाही लिहू शकत आहे, घरी आणखी वेगळं कार्य करता करता तुम्ही वर्ग करताय, तर अशा वेळेला लिहू शकत नसला आणि नंतर लिहिताना जर काही अडचण आली किंवा काही राहिलं तर तुम्ही मला नक्की दुसऱ्या दिवशीच्या वर्गात विचारायचं की इथे काय यायला हवं. सोडून द्यायचं नाही किंवा मी कसं विचारायचं असा विचार करायचा नाही, किंवा मग रेकॉर्डिंग बघून घ्यायची. ठीक आहे, म्हणजे तुमचं मॅम काही राहिलं तर तुम्ही करून देऊ शकता. हा, मॅम आता तुम्ही जसं विचारलं की भवती कुतः, मग त्याचं जर उत्तर द्यायचं असेल आपल्याला तर आपण अहम आपण कसं. अमरावतीतः, अहम अहम। अमरावतीतः. अच्छा, ओके. अहम मैम अमरावतीतः. इसको हाँ, मैम इसको हिंदी में क्या बोलेंगे? जैसे आपने अभी बताया कुतः मतलब हाँ, किधर से, आप कहाँ से कुठून, हो, आप कहाँ कहाँ से हो. से. हाँ, इतस्ततः मतलब इधर उधर. इधर उधर. हाँ, छोटे बच्चे ना और यहाँ वहां घूमते हैं या करेक्ट यहाँ वहां करेक्ट. खेलते हैं, इतस्ततः. ठीक है, तह और भी था मतलब कुछ. इधर से उधर. हाँ, और इतः, इतः यानी यहाँ से, ततः यानी वहां से. ओके. हम अहम इतः आगच्छामि, मैं यहाँ से आने वाली हूँ. भवती करेक्ट. ततः आगच्छतु, आप वहां से आगच्छतु. हाँ, ओके. भवती कुतः, आप कहाँ से हो. और अमरावती तह, उन्होंने देखो पहले ब्लैंक दिया है फिर तह दिया है, तो तह कहाँ यूज करना है, किसी गांव या किसी प्लेस को. ठीक है, क्या और नाम? इतस्ततः यानी यहाँ वहां. यह वहाँ. ठीक है, हाँ. यस मैम, यस. सभी सभी शब्द का अर्थ समझ में आया, या किसी को कहीं पे कुछ पूछना है तो पूछो, नहीं तो हम क्या लेंगे अभी. आगे बढ़ 10, सकते हैं. 10.1. 10.1. यस हाँ, मैम. एक निमिषम. हा, हरिओम. आता बघा 10.1 मध्ये शीघ्रम आणि मंदम असे दोन अव्यय दिलेले आहेत. आता शीघ्रम याचा अर्थ होतो की जल्दी जल्दी. वेगाने, वेगाने, हा, जल्दी जल्दी. फास्ट. और मंदम, मंदम यानी हळूहळू, स्लोली. धीरे धीरे. आता उदाहरण दिलंय त्यांनी, अश्व शीघ्रम गच्छति आणि कूर्मः मंदम गच्छति. अश्व अर्थात हॉर्स, घोडा, आणि कूर्मः अर्थात काय म्हणतो आपण त्याला, कछुआ, कासव. बरोबर. तर टॉय. आता कूर्महाला आणखी एक शब्द आहे, कच्छपः. काय शब्द आहे, कच्छपः. कश्यपः. कच्छपः. 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 लिहून दाखव. नहीं समझलं मॅम. आणि कूर्मः, दोघांचाही अर्थ एकच आहे. कच्छपः. कूर्मः आणि कच्छपः. आता बघा, तसंच मॅम शीघ्रम आणि मंदम. मंडूक, मंडूकला भेक शब्द आहे. भेक, मंडूक म्हणजे भेक, दरदूर, ते दोन शब्द मला आठवतात. मंडूक म्हणजे, मला एक मंडूक हा माहिती आहे, आणि आणखी एक शब्द आहे जो प्रचलित आहे, मला सध्या स्मरणात येत नाहीये. एक 10th स्टँडर्ड की 9th स्टँडर्डच्या बुकामध्ये दिलेला आहे तो, पण मला आता आठवत नाही.
स्टेट बोर्डला. दरदूर आणि भेक. दरदूर नसेल, द वरूनच आहे, पण दुसरा काहीतरी आहे. मी काय? हवं तर सांगेल तुम्हाला, पण दरदूर नाहीये. मला आता बिलकुल आठवत नाहीये, सांगेल तुम्हाला. ठीक आहे. आता शीघ्रम आणि मंदम. आता तुम्ही विचार करायचा आहे की कोण शीघ्र काय करतो आणि कोण मंद काय करतो. जसं उदाहरण, बालकः शीघ्रम गच्छति, है ना. जल्दी वृद्धः जल्दी चल. बालकः शीघ्रम चलति, चालतो, आणि वृद्धः मंदम चलति. ठीक आहे. त्याचप्रमाणे त्याच्या खाली पण आणखी एक बिंदू दिलाय, उच्चैही आणि शनैही. उच्चैही म्हणजे जोरात आणि शनैही म्हणजे हळू. सिंहः उच्चैः गर्जति. सिंहः उच्चैः गर्जति आणि बालकः शनैः गायति. ठीक आहे. आता उच्चैः आणि शनैः. आता आपल्याला 4 बिंदू आहे. एक शीघ्रम, मंदम, उच्चैः, शनैः. शीघ्रमला विरुद्ध मंदम, उच्चैहीला विरुद्ध शनैः, अपोजिट. ठीक आहे. अँटोनम्स. मग आता तुम्ही वाक्य सांगा. 4ही याचे वाक्य प्रत्येकाला सांगायचं आहे. जसं मी एक उदाहरण देते. महोदया, शीघ्रम आणि मंदम हे वेगाशी संबंधित आहे का? हो. आणि उच्च आणि शनई हे हे आवाजाशी आवाजाची, संबंधित आहे. ध्वनीशी बरोबर. संबंधित, बिलकुल ध्वनीशी संबंधित, आणि तिथे वेगाशी संबंधित. त्यामुळे तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कुठे शीघ्रम वापरायचं आणि कुठे उच्च. अनेकदा मुलं काय म्हणजे थोडस त्यांची गडबड अशी होते की बालकः शीघ्रम गायति, असं नाही होणार, है ना. शीघ्रम गायति होणार नाही. तर मग त्यामुळे थोडस उच्च तुम्हाला गायति. असं होतं. हिंदी मध्ये मैं जरा ऊंचा सुनता हूँ असं एक वाक्य आहे ना. हा, ते वेगळं, है ना. आता सध्या आपल्याला जे बिंदू इथे दिलेले आहे त्याबद्दल तुम्ही किती वाक्य करू शकता ते सांगा. तर त्यानंतर आपल्याला आणखी अभ्यास पण दिलेला आहे, आपल्याला तो अभ्यास पण करायचा आहे. बघा, जसं उदाहरण, शीघ्रम मंदम उच्चैः शनैः एतेषु उचितेन रूपेण रिक्त स्थानं पूरयतु. हवं तर तुम्ही पहिले हे अभ्यास करा, मग तुमच्या मनाची वाक्य सांगा, म्हणजे अजून तुम्हाला स्पष्ट होईल. जसं सह भोजनम करोति, सह काय यायला शीघ्रम पाहिजे? भोजनम करोति. शीघ्रम भोजनम करोति. बरं. शनैः. उन्मत्तः हसति. उन्मत्तः म्हणजे माहितीये का? उन्मत्त म्हणजे पागल, वेडा. हा, वेडा, है ना. वेडा. उन्मत्तः हसति. उच्चैः उच्चैः हसति. उच्चैः हसति. मम माता कार्यं करोति. मम माता शीघ्रम. शीघ्रम कार्यं करोति. ठीक आहे. शीघ्रम कार्यं करोति. पुढे भवती संभाषणं करोतु. शनैः संभाषणं करोति. सुंदर. आता न शृणोमि, कृपया किंचित उच्चैः वदतु. न शृणोमि म्हणजे मला ऐकायला नाही येत आहे, न कृपा करून शृणोमि, थोडस मोठ्याने बोला. हो ना. मोठ्याने बोला. तू कुठे गेला होता? मी तुला खूप आवाज दिला. ये फोर्थ का क्या आएगा? भवती डैश संभाषणम करोतु. पती शनैः संभाषणं करोतु किंवा उच्चैः संभाषणं करोतु. हाँ, उच्चैः भी आ सकता है ना, मतलब दोनों में से कुछ भी लिख सकते. कळलाय? आता तुम्ही वाक्य सांगा मनाने. तुम्हाला कळलंय असं होईल. आयानं शीघ्रं धावति. गच्छति. अहं शीघ्रं चलति. अहं शीघ्रं तत्र गच्छामि. अहं शीघ्रं तत्र गच्छामि. अहं उच्चैः वदामि. सगळ्यांना ऐकू येण्याकरिता अहं उच्चैः वदामि. ततः अहं मंदम् आगच्छामि. म्हटलं महोदय, ऐकायला नाही आलं. राजनेताः उच्चैः
संभाषणम संभाषणम नाही पण पुरा संभाषणम भाषणम संतोष करोति संतोष महोदय परत एकदा सांगा, काय सांगितलं नीट ऐकायला नाही आलं. राजनेता उच्चै है भाषणम संभाषण संभाषणम नहीं वो प्लूरल क्या है संभाषण का? संभाषणचं प्लुरल गरजच नाही. राजनेता उच्चैः भाषणम ददाति करोति अथवा करोति. करोमि करोति करोति राजनेता करोति करोति हाँ थर्ड पर्सन करोति राजनेता उच्चैः भाषणम करोति. नहीं हम महोदय मैंने राजनेता बोला राजनेता नहीं राजनेता राजनेता नहीं आएगा, वो नेतृ शब्द है. राजनेतारः आएगा. नेता रह नेतृ शब्द है. नेतृ नेतृ का प्लुरल नेतारः होगा. ठीक है, ठीक है ठीक आहे. असतो. तर आता आपल्याला कळलंय कुठे मंदम. जसं आता पहा, कश्यपः मंदम चलति. गजः जानन्ति वा? गजः गजः मंदम गजः मंदम चलति. पिप्पिलिका अस्ति खलु. पिप्पिलिका पिप्पिलिका जानन्ति? मुंगी मुंगी चिट्टी पिप्पिलिका चीटी. पिप्पिलिका चीटी एंट एंटी एंट. पिप्पिलिका शनैः गच्छति अथवा शनैः चलति. और फास्ट कौन जाता है बहुत? हाँ खरगोश. हाँ, शशकः शीघ्रं धावति. शशकः शीघ्रं धावति. तर याप्रमाणे तुम्ही वाक्य करू शकता. बरोबर. गायकः उच्चैः गायति. गायकः उच्चैः गायति. वृद्धा महिला शनैः गायति. कळलं? याप्रमाणे अनेक वाक्य तुम्ही करू शकता. प्रत्येक बिंदूवर आधारित 10 वाक्य तुम्हाला मनाने नोटबुक मध्ये लिहायचे आहे. ठीक आहे. तुमच्या टिप्पणी पुस्तिकेमध्ये शीघ्रमची 10 वाक्य, मंदमची 10 वाक्य, उच्चैहीची 10 वाक्य, शनैहीची 10 वाक्य लिहिल्या गेली पाहिजे. म्हणजे अभ्यास आणखी पक्का होईल. ठीक आहे. आणि हवं तर मला दुसऱ्या वर्गाला तुम्ही वाचून दाखवा. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. बालकः शीघ्रं पाठ पठति. पाठम पठति. आपण कालच घेतलाय द्वितीय विभक्ती. बालकः शीघ्रं पाठम पठति. बालकः छात्रः शीघ्रं श्लोकं गायति. है ना? शीघ्रं श्लोकं वदति. ठीक है. वाक्य सांगू का? एक वाक्य उच्चैः सांगू? श्लोकं गायति. एक सांगू का? पहा, उच्चैः वने गर्जति. किं? सिंहः सिंहः उच्चैः गर्जति. उच्चैः गर्जति. वने गर्जति. सिंहः अर्थात वनातच गरजणार आहे तो. आपल्याकडे आल्यावर काही खरं नाही. बाहेर आपलं येऊ शकतो ना? बाहेर येऊ शकतो. बाहेर येऊ शकतो. ठीक आहे. पण बाहेर आल्यावर त्याला गर्जना करायला वेळच नाही. मागेच धावेल तो. हो ना? त्यामुळे सिंहः. ठीक आहे. सिंहः वने उच्चैः गर्जति. चालेल. लाऊडस्पीकरचं नाव काय? लाऊडस्पीकरचं नाव काय? ध्वनी. हे पहा, एक ध्वनिवर्धक. ध्वनिवर्धकः किंवा ध्वनिग्राहकः आणि ध्वनी प्रक्षेपकः म्हणजे स्पीकर. प्रक्षेप लाऊड स्पीकर. ध्वनिग्राहकः किंवा ध्वनिवर्धकः म्हणजे माईक. माईक. हा बघा. ध्वनी प्रक्षेपक म्हणजे अरे भोंगा. आपण अर्धाच संवाद घेतला होता. ते अर्धा संवाद खाली राहिलाच आहे. बघा. मी पण आता मागे बघितलं की अजून आहे वाक्य. नाही, माझं लक्ष, मी काही वरती केलं नाही. मला काही लक्षात आलं नाही. असतो. प्रस्थानम करोतु विलंबः भवति. शीघ्रं प्रस्थानम करोतु. विलंबः भवति. आता नंतरची तुम्ही सांगा काय येईल. इतोपि समयः अस्ति. शीघ्रं भोजनं करोतु. आता हा शनैः भोजनं करोतु. इतोपि म्हणजे अजून वेळ आहे. हळू जेवण कर, घाई करू नको, या अर्थी ते वाक्य आहे. इतोपि समयः अस्ति शनैः भोजनं करोतु. ठीक आहे.
नंतर 8 नंबरचं वाक्य सांगा. तत् लोकयानं सर्वदा शीघ्रं गच्छति. हा, चालेल. शीघ्रम गच्छति, शीघ्रं उच्चैः गच्छति. गच्छति. मंदम गच्छति असे मंदम म्हणू शकतात गच्छति. की ही गाडी नेहमी हळूच जाते किंवा खूप फास्ट जाते. दोन्ही अर्थी आहे. ठीक आहे. पुढे अत्र शिशुः निद्रां करोति कृपया शनैः वदतु. कृपया मंदम वदतु. शनैः मंदम शनैः आहे. शनैः हा, शनैः वदतु. शनैः वदतु. कारण इथे बाळ झोपलेलं आहे. थोडस हळू बोला. शनैः वदतु. शनैः पुढे शनैः हा, हा. सह स उच्चैः भाषणं करोति ध्वनिवर्धकम् एवं आवश्यकम्. एव न हा, तो खूप आवश्यकम्. मोठ्याने What भाषण करतोय. उच्चैः माईकची गरज उच्चैः नाही. सः उच्चैः उच्चैः भाषणं करोति ध्वनिवर्धकम् एव न आवश्यकम्. अवगतं वा? कळलंय? अवगतम्. अवगतम्? अस्तु. आता बघा आपण 10.1 काय घेतलं? 10.1 आ, हो ना? आता 10.1 ई आहे. आणि त्यानंतर एक मिनिट मला बघू द्या किती मोठा आहे. अच्छा, याला वेळ लागेल. पुढे आपल्याला कथम, सम्यक, समीचीनम, उत्तमम, सुंदरम असतो. पुष्कळ बिंदू आहेत. एक साथच घ्यावे लागतात. हे उद्याला घेऊ आपण. मात्र उद्या सगळ्यांनी वेळेत वर्गात उपस्थित राहावं. मी लिंक आधीच पाठवेल. आणि असं काही यदा कदाचित असं जर झालं की तुम्ही जॉईन होऊ शकत नाहीये किंवा आणखी पण काही अडचण असली तर तुम्ही पटकन त्या ग्रुपवरच मेसेज टाका. म्हणजे जेणेकरून मला लक्षात येईल की अरे काहीतरी गडबड झालीये. आज जसं मी परत लिंक टाकली, हो ना. तर असं जर काही झालं तर तुम्ही लगेच तिथे मेसेज टाईप करून आरताई गणावरच टाकायचं. जॉईन होता येत नाही किंवा आणखी काही. म्हणजे मग मला थोडस बघता येईल. तसं तर होणार नाही. माहिती नाही आज 8 काय झालं. वाजता आहे की 6 वाजता आहे? उद्याला नाही 8 नाही, वाजता की 6 वर्ग वाजता? 8 वाजताच आहे. वर्ग 8 वाजताच आहे. अच्छा. वर्गाच्या वेळेमध्ये आपला बहुतेक आपण बदल करत नाही. खूप मला बरं. अगदीच काही अडचण असेल, मी कधीतरी मी फार म्हणजे बाहेर गेलेली असली किंवा मला तिथनं यायलाच होत नाहीये, अशा वेळेलाच आपण एकदा दोनदा वर्ग थोडा उशिरा घेतलाय. पण बरं. मी प्रयत्न करत असते की माझ्या वर्गाच्या वेळेत मी जायचंच नाही. पण मला जर काही पर्यायच नसला किंवा एखाद्या वेळेला खूप ट्रॅफिक मध्ये हो. अडकल्या गेलं तरच आपल्याला उशीर होतो. ठीक म्हणजे आहे? आज तुमचे 2 क्लासेस झाले. नाही, 6 वाजताचा कोणता होता तो? 6 च वाजता. नव्हता. त्यामध्ये अच्छा. जी लिंक तयार केली, ती लिंक तयार हो. करताना चुकून वेळ ती टाकल्या गेली. ठीक अच्छा. आहे? असं. आपण शांती मंत्र म्हणूया आणि मग वर्ग संपवूया. आणि उद्या अगदी वेळेत 8 वाजता भेटू. ठीक आहे? बरं. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवादः. धन्यवाद. पुनर्मिलामः. 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 शुभरात्री.